सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं जिनल कदम यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आहे मिनी ब्लॉग. तर आज मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी, कारण की माझा आहे उपवास. कारण की दर गुरुवारी मी उपवास करते, म्हणजे नॉनव्हेज नाही खात, फक्त व्हेज खाते असं. तर चलो गाईज, खिचडी बनवल्यावर तुम्हाला दाखवते. सो आता साबुदाण्याची खिचडी तर झाली आहे, तर पटपट करून घेते देवपूजा, कारण की खूप वेळ झालेला आहे मला उठायला. कारण की मला बरं नाही वाटत आहे, सर्दी खोकळा ताप सगळं येतं आहे, म्हणून त्यामुळे थोडं लेट उठली. तर चलो गाईज, आता करते देवपूजा. सो माझी फायनली झालेली आहे देवपूजा, आणि तुम्ही बघू शकता आमचं मंदिर कसं मी सजवलेलं आहे. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर समोरूनच एक हार लावलेला आहे छोटासा तो. सो आता खूप भूक लागलेली आहे. चलो गाईज, खाऊन घेते मी खिचडी. तर मी आता अशीच बसलेली आहे शायनिंग मारत, आणि मी बघत आहे टी व्हीवर तारक मेहता का उल्टा चष्मा. मला तर खूप आवडतो. तुम्हाला आवडतो का कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तो झालेली आहे संध्याकाळ, आणि आम्ही जात आहोत मठात. तर बघू शकता तुम्ही, आज आमच्यासोबत आहे विदिशा. विदिशा किती छान दिसते आणि तुम्हाला हाय करते, कारण हा इथे गाडी काढतोय. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यासमोर जर कॅमेरा घेऊन गेलो तर हा किती लाजतो, हा खूप लाजतो. हा बघू शकता किती लाजतोय. तर आम्ही इथं आलो आहे पेट्रोल पंपला. ह्याच्या गाडीत काय पेट्रोल नव्हतं, म्हणून हा बोला की पेट्रोल पंपला जाऊया, पहिला पेट्रोल टाकूया, नंतर मग जाऊया मठात. तर चलो गाईज, बघू शकता किती गर्दी आहे पेट्रोल पंपला. आणि ही बघा विदिशा, ही विदिशा इकडे बसून मला चिडवते सारखी, आणि सारखी ती तुम्हाला आयच करते. तर चलो बघू शकता कॅशियर आहे आमची आज विदिशा पेमेंट करते. आणि हा तिला विचारतोय, तुझ्या हातात जे पैसे आहेत ते किती आहेत ते मला सांग. सो फायनली पोचलेलो आहे मठात, आणि तुम्ही बघू शकता प्रचंड खूप गर्दी आहे आज, कारण की आज गुरुवार असल्यामुळे खूप गर्दीच असते. आणि आज तर बाहेर पूर्ण मठाच्या बाहेर गर्दी आहे. तर चलो, सो आता फायनली पोचलोय आतमध्ये, आणि बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. सगळे खाली पण बसले, स्वामींचा जप करतायत. आणि इथे महाराजांना पाहून खूप मन प्रसन्न होतं. प्रसाद भेटलेला, आणि हे इथंच खायला सुरुवात झाली. आणि ती म्हणते तर काय, बघा तुम्हीच आता. तिला पण केला आवडतं म्हणून खाते. कोणाला? दीदीला. मग दीदी मागाल म्हणून तू इथे खातेस? सो आम्ही मठातून निघालो, आणि इथे वडापाव खायला आलो आहे. बघा तुम्ही, इथे आमच्या दोघींची शायनिंगगिरी चालू आहे. आणि आता आम्ही जात आहोत घरी. तर घरी जाताना पाऊस आलेला, वैतागच आणलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता